नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक गोड पदार्थ. त्याकरिता सुरुवातीला मी घेतलेला आहे 2 लिटर म्हशीचं दूध. दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेला आहे 2 वाट्या साखर आणि पुन्हा दुधाला 5 ते 7 मिनिट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं उकळून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर. इथे मी अर्धी वाटी इतकं पावडर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं दूध. त्यानंतर दूध आणि कस्टर्ड पावडर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि उकळत्या दुधामध्ये थोडं थोडं कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे. हे करत असताना आपल्याला दूध सतत ढवळत राहायचं आहे. नंतर पुन्हा 7 ते 8 मिनिट मीडियम फ्लेमवर दूध सतत ढवळत राहत व्यवस्थित असं उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे वेलची पूड आणि त्यामध्ये टाकलेलं होतं थोडंसं जायफळ आणि सोबतच टाकून घेतलेलं आहे केशरयुक्त दूध. नंतर हे दूध आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. नंतर दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेले आहे काही फळांचे काप. यामध्ये मी उपयोगात आणलेला आहे सफरचंद, डाळिंब, केळ, आंबा आणि डांगर. तर इथे फळांचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे आणि ते या दुधामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर दूध फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं आहे. तर इथे अतिशय झटपट कमी साहित्यात आणि तितकंच यम्मी आपलं फ्रूट सॅलेड तयार झालेलं आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. धन्यवाद.